आज मार्केटमध्ये मस्त काटेरी ताजी ताजी वांगी मिळाली. मग काय, मसाला वांग्याचाच बेत ठरला. चुलीवरची खमंग खरपूस भाकरी आणि चमचमीत मसाला वांग म्हणजे स्वर्गीय चवच. त्यासाठी मी घेतलंय खोबरं, कोथिंबीर, लसूण, आलं, तीळ, धणे आणि शेंगदाण्याचा कूट. त्यामध्ये एक लाल मिरचीही टाकून घेतली. आता या वाटणामध्ये टाकूया हळद, लाल तिखट, घरचं काळं तिखट, चवीपुरतं मीठ आणि घरीच तयार केलेला गरम मसालाही टाकून घेऊया. त्यामुळे वांग्याला फार छान चव येते बरं का. आता हे सर्व मसाले वाटणामध्ये छान एकजीव करून घ्यायचे आहेत. आणि आपण आणलेली काटेरी वांग्याचे थोडे मागचे देठ काढून घेतले, त्याचे थोडेसे काटे काढून घेतले. हे काटे फार रसरशीत असल्यामुळे हाताला लागलं बरं का. आता ह्या वांग्याचे मी असे 2 काप करून घेतले आणि त्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण अगदी आतपर्यंत भरलं, जेणेकरून वांग्याला छान चव येईल. आता कढईमध्ये टाकलेलं आहे तेल, जिरी मोहरी, थोडंसं हिंग, अगदी थोडीशी हळद आणि त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. आता आपण तयार केलेली भरून ठेवलेली वांगी त्या तेलामध्ये एक 5 मिनटं फ्राय करून घ्यायची आहेत. त्यासाठी मी थोडंसं झाकण ठेवलेलं आहे, जेणेकरून वांग्याचा रंगही बदलतो आणि थोडीशी ती मऊसरही होतात. आता 5 मिनिटानंतर ह्या उरलेल्या तेलामध्ये राहिलेलं वाटण टाकून ते वाटणही छान परतून घ्यायचं आहे. आता हे वाटण जरा परतल्यानंतर त्यामध्ये आपण टाकूयात थोडासा कूट आणि पाणी. पाण्यामुळे वांगं शिजायला आपल्याला पाण्याची गरज असणार आहे आणि कुटामुळे वांगं छान मिक्स जुळून येतं किंवा जे वाटण आहे ते अगदी असं पातळ राहत नाही, तर असं त्याला छान दाटसरपणा येतो. त्यासाठी मी घातलेला आहे थोडासा कूट. आता मध्यम आचेवरती हे वांग्याचा मसाला साधारण 15 मिनटं मी शिजवू दिलेला आहे. बघा किती सुंदर तेल सुटलेलं आहे आणि असं तेल सुटलं की समजायचं आपलं वांगं छान शिजलेलं आहे आणि आतला मसालाही छान फ्राय झालेला आहे. आता असं चमचमीत वांगं मस्त खरपूस भाकरी बरोबर अतिशय टेस्टी लागतं. तुम्हालाही आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे मलाही आनंद होईल.